तेथोने ऊर्ध्व छिद्रमुंगी नेत्रतुल्ये, त्यातून उडणे भले चपलत्वेसी. जडती वळश्विता बरी नाही आपण एक, नरनारी नपुंसक एक रूप. ज्ञानदेव म्हणे जो उडोनी जाय तेथ, परब्रह्माची मात तेची ते जाणे. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी बोवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग यातला श्लोक क्रमांक 4 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरी 8वा अध्याय 48 क्रमांकाच्या ओळीने केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अधिभूतम क्षरो भाव पुरुषश्चाधिदैवतम अधियज्ञोहमेवात्र देह देहभृतांबर. काल चिंतन केलं आपण की या संपूर्ण सृष्टीचा जडणघडण करणारा, पालन पोषण करणारा आणि अंती त्याच्याच तत्वामध्ये समाविष्ट करून घेणारा सर्वा जो आहे तो फक्त आणि फक्त भगवंत आहे. त्याला जाणून घेण्याकरता हा सगळा खटाटोप आहे. भगवंत स्वतःचा परिचय अर्जुनाला देत आहेत, पण भगवंताला समजून घेण्याकरता आधी आमच्या चित्ताची शुद्धी व्हावी लागते महाराज. आणि चित्ताचं शुद्धीकरण हे तेव्हाच घडतं जेव्हा प्रपंचातील विषयाविषयीची आसक्ती इंद्रिय विषयापासून फारकत घेतात. तेव्हाच फक्त चित्त शुद्ध होत असतं. जोपर्यंत आम्हाला विषयाविषयी ओढ आहे, इंद्रियांचे चोचले पुरवण्यामध्येच सुख आहे किंवा त्याच ठिकाणी आम्ही सुखावतो आहे, ही अवस्था जोपर्यंत आहे तोपर्यंत चित्ताची शुद्धी होतच नाही महाराज. आणि चित्त शुद्ध होत नाही तोपर्यंत भगवंत तत्वही कळत नाही, ईश्वर तत्वही कळत नाही महाराज. कर्म करण्याचं स्वातंत्र्य जीवाला भगवंतांनी दिलं आहे खरं, परंतु त्याचा अर्थ तुम्ही आम्ही म्हणजे जीवाने हा स्वैराचाराचा घेतलेला आहे. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार असाच अर्थ आम्ही काढला आहे. देशानं नागरिक म्हणून हक्क किती दिलेले आहे महाराज, पण ते हक्क बजावत असणं म्हणजे कर्तव्याचं आम्हाला मासमूसच नको आहे. हक्क तेवढे गोड वाटतात आम्हाला, कर्तव्याच्या प्रती आम्ही जातच नाही महाराज. परमार्थाच्या बाबतीतही तसंच आहे. जीव भगवंताचा अंश आहे. अहम ब्रह्मास्मीपर्यंत जरी जीवाची अवस्था गेली तरी स्वतःतलं स्वामित्व जीव बाजूला टाकत नाही. भोगता स्वतःला समजत असतो. सोळाव्या अध्यायामध्ये दैवासुर संपत्ती विभाग योगमध्ये फार स्पष्ट शब्दात भगवंतांनी सांगितलेलं आहे की इदमाद्य मया लब्धम, हे सगळं मी मिळवलं. इमाम प्राप्से मनोरथम, बाजूचंही घ्यायचं आहे, प्लॉट असो, शेत असो, प्रॉपर्टी असो, दुसऱ्याच्या संपत्तीवरच नजर महाराज. इदम अस्ति इदमपि मे भविष्यती पुनर्धनम, भविष्यामध्ये मला श्रीमंत व्हायचं. एक सूत्री कार्यक्रम महाराज प्रापंचिकाचा. असोमया हतान शत्रून, हे प्रॉपर्टीच्या बाबतीत झालं. असोमया हतान शत्रून हरणेशे चापरानपी, ईश्वरो अहम अहम भोगी सिद्धो अहम बलवान सुखी. संपत्तीच विषय झालं. आता स्वतःच्या सौंदर्याविषयी, स्वतः किती बलवान आहे आणि मीच सगळ्या भोग्य वस्तू भोगण्याकरता किती लायक आहे हे दाखवण्याचा मनुष्य प्रयत्न करत असतो. म्हणून 14व्या श्लोकमध्ये म्हणतात
की हा सगळ्यांचा भोगता ईश्वरो अहम अहम भोगी, या सगळ्यांचा भोगता अर्जुनच म्हणजे असो मया हतान शत्रून हरनिश्चयच्या परानपी. पुष्कळांची वाट लावून टाकली हो, आपल्याजवळ कोणी टिकत नाही. बलवान आहे मी, धनवान आहे, रूपवान आहे, आणि मीच सगळ्या भोग्य वस्तूंचा भोगता आहे. आढ्यो अभिजनवान अस्मी कुतो अन्य अस्ति सदृश. पुढे चालून भगवंत म्हणतात की एवढे मोठे सगळे सोयरे आहेत या पठ्ठ्याला की त्याची गणनाच नाही, आणि ती सोयरे याला विचारतच नाही महाराज. आमची पुतणी त्या फलाण्या मंत्र्याच्या त्या भावकीमध्ये दिलेलं आहे, त्या मंत्र्याच्या भावकीत जिथं दिलेलं आहे तोही रोजंदाजीनं जातोय, आणि याची पुतणीचं याचा भाऊ हाही प्रपंच दुसऱ्याच्या घरी मजूर करून पोट भरणारे, पण त्या मंत्र्याच्या खानदानीचं भूषण याला की त्यांच्या भावकीमध्ये याला दिलेलं आहे. काय सुख आहे महाराज त्या मुलीला, त्या मंत्र्याचा मोठेपणाचा त्या दिलेल्या घराशी काही संबंध. मंत्र्याच्या भावकीमध्ये दिलं म्हणजे काही सुख लोळण घेणार आहे का मुली, पण सांगायची ती पद्धत असते महाराज. आढ्यो अभिजनवान अस्मि कुतो अन्य अस्ति सदृशो मया यस्य दास्यामि मोदिशे इति अज्ञान विमोहिता. भगवंत म्हणतात केवळ जीवाच्या ठिकाणी अज्ञान असल्यामुळं ह्या सगळा गोड गैरसमज जीवाच्या ठिकाणी झालेला असतो. वास्तविक वक्त से पहले और किस्मत से ज़्यादा किसी को कुछ भी मिलता नहीं. त्रिकालाबाधित सत्य आहे महाराज. जे आमचं आहे आम्हाला मिळणारच, जे नाही अजिबात मिळणार नाही महाराज. कितीही प्रयत्न करा तुम्ही, कोणत्याही बाजूने प्रयत्न करा, ते अप्राप्तच राहील. आणि जर प्राप्त असेल तर विनासाह्यास तुम्हाला ते सहज प्राप्त होऊन जाईल. हा सृष्टीचा नियम आहे महाराज. परंतु अज्ञानामुळं जीव स्वामित्वाची भूमिका स्वतःकडे घेतो, आणि स्वामित्वाची भूमिका घेतल्यामुळे अहंभावामुळेच जीवाचं अधःपतन होतं. स्वैराचार, स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार घेऊन जीव अधोगतीला जात असतो, मायेच्या अधीन जाऊन भरकटत जातो, आणि त्यामुळंच आपल्या मूळ स्वरूपात तो येऊ शकत नाही. आणि स्वस्वरूपाचा परिचय होत नाही तोपर्यंत भगवंताचाही परिचय होत नाही. भगवंत स्वरूप कुठून काढणार, स्वस्वरूपच माहीत नाही. स्वस्वरूपाची जाण येऊन तर भगवंत स्वरूप जाणायचं असतं. आधी मी कोण आहे हे जोपर्यंत माहीत होत नाही तोपर्यंत ईश्वर तत्वाचं महत्त्व आहे. कारण मी शेवटी त्याचा अंश आहे, त्याच्या आधिपत्याखाली आहे, तो सूत्रधारी आहे. हे सगळं आधी मान्य करावं लागतं, आणि ते मान्य करण्याकरता नंतर स्वस्वरूपाची जाण होऊन त्याचा विसर पडावा लागतो. असो ऐसा कोठे आठवची नाही देहीची विदेही भोगदशा. त्यानं वाट्याला जे दिलेलं आहे ते कर्तव्य, आणि केवळ कर्तव्य म्हणून प्रासादिक स्वरूपानं जेव्हा आम्ही आयुष्य जगत असतो त्यावेळेस खरा आनंद, विरक्तीचा खरं सुख, समाधान हे आपल्याला प्राप्त होत असतं महाराज. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानदीपिका अर्थात ज्ञानेश्वरी 8वा अध्याय 48 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात, पडलिया वैराग्य इंधन परिपूर्ती इंद्रिय नळी प्रदीप्ती विषय द्रव्याची आहुती देवोनिया. अर्थात प्रथम वैराग्य रूप इंधनाच्या पूर्णतेने सहाय्याने चांगलं पेट घेतं, आणि त्या पेट घेतलेल्या इंद्रियरूपी अग्नीमध्ये शब्दादी विषयरूपी द्रव्याची आहुती दिली जाते. आणि ती आहुती दिल्यानंतर जे स्वरूप शिल्लक राहतं जीवाचं, त्या स्वरूपाची ओळख झाल्यानंतर त्यानं त्या स्वरूपाहून जे ईश्वर तत्व जाणून घेतो किंवा माझं स्वरूप जाणतो, तो आधी यज्ञ भगवंत म्हणतात मी आहे. पडलिया वय, पण त्याला इतकं
सुलाखून निघावं लागतं महाराज. मंथोनी नमनिता तैशी घे अनंता. दुधामध्ये तूप आहेच हो, पण त्याकरता दुधाला आधी स्वतःला तापवून घ्यावं लागतं, त्याला इरजण घालावं लागतं, स्वतःला मुरवून घ्यावं लागतं, त्याला घुसळावं लागतं आणि तितकं मंथन केल्यानंतर मग लोणी निघतं. त्याला पुन्हा कळवून घ्यावं लागतं अग्नीमध्ये आणि मग ते शुद्ध तूप निघत असतं महाराज. असं दुधामधून आम्ही तूप वेचायला गेलो तर ते प्राप्त होत नाही. तसं भगवंत स्वरूप जाणून घेण्याकरता ह्या सगळ्या स्टेप दिलेल्या आहे भगवंताने. आणि या सगळ्यांचा अर्थ एकच आहे की आधी स्वस्वरूपाची ओळख करून घ्या. स्वस्वरूप पटलं की त्याच ठिकाणी त्या स्वरूपाचा विसर पडतो आणि ईश्वर तत्वामध्ये तो स्वतःला झोकून देतो. त्या ईश्वर तत्वाशी एक रूप होऊन जात असतो. मी कुणीच नाही, जो आहे त्याच्या अधिपत्याखाली आहे, त्यानं सांगावं त्याप्रमाणे जीवाला कार्य करावं लागतं. स्वातंत्र्य जीवाच्या ठिकाणी नाही. भगवंताचे ज्याच्या त्याच्या कर्मफळाप्रमाणे पार्सल कॅसेट जी भरून दिलेली आहे, रेल्वे पटरी आधीच टाकून ठेवलेली आहे, त्या पटरीवरून फक्त आम्ही या प्रारब्धरूपी ट्रेननं प्रवास करायचा आहे. त्या ट्रॅकमधून आम्हाला इकडं किंवा तिकडं जाता येत नाही महाराज. हां, त्याचं कर्मफळ निर्माण होऊ द्यायचं की नाही. कर्म करत असताना ती ज्ञानाची प्राप्ती करून अनासक्त होऊन अर्थात निष्काम भावनेनं जेव्हा आम्ही कुठलंही कर्म करायला लागतो त्यावेळेस ते कर्म भगवंताकरिता केलं जातं, कारण त्यात स्वार्थ नसतो. आणि स्वार्थ नसल्यामुळं त्या कर्मापासून निर्माण होणाऱ्या उपाधी, यश किंवा अपयश हे आम्हाला सुख किंवा दुःख देऊ शकत नाही. सुख दुःखरूपी उपाधी ही आमच्या ठिकाणी निर्माणच होऊ शकत नाही. म्हणून माऊली वर्णन करतात, भगवंत अर्जुनाला सांगतात की पडली या वैराग्य इंधन परिपूर्ती, इंद्रिया नडी प्रदीप्ती, विषय द्रव्याची आहुती देवनिया. हे सगळ्यातून कडसून जेव्हा शिल्लक राहतं ते ईश्वर तत्व किंवा ते अधियज्ञ म्हणजे तो मी आहे. मीच सर्वे सर्व आहे. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ति मुक्ताबाई की जय.